बीड शहराजवळील पालवण शिवारात 26 जुलै रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे। हा मृतदेह सुमन उर्फ संताबाई गणपत मोरे वय 65 राहणार नूर कॉलनी गांधीनगर यांचा असल्याचं समोर आलं असून या प्रकरणात हत्या की नैसर्गिक मृत्यू असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। मृतदेह 4 ते 5 दिवसांपासून पडून असल्याचा संशय असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता। मृत महिलेच्या हाताचं एक बोट नसल्याच्या वैशिष्ट्यावरून पोलिसांनी ओळख पटविण्याचा धागा मिळवला। त्यानंतर मंगळवारीत म्हणजे 28 जुलै रोजी सकाळी महिलेचा मुलगा नातेवाईक बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि मृतदेहाची ओळख निश्चित झाली। दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञांकडून DNA तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेत। तसेच घटनास्थळावरील विविध पुरावे आणि संशयित वस्तूंचीही तपासणी सुरू आहे। या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ म्हणजेच मतिमंद असल्याची माहिती समोर येत असली तरी तिचा मृतदेह शहरापासून दूर पालवण शिवारात कसा पोहोचला हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे। मृतदेह ज्या गादीवर आढळला ती गादी नवीन असल्याचंही प्राथमिक माहितीतून समोर आलंय। त्यामुळे मृतदेह अन्य ठिकाणाहून कोणी आणून टाकला का याचाही तपास सुरू आहे। ग्रामीण पोलीस घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज, स्थानिकांची चौकशी तसेच नातेवाईकांकडून माहिती घेत आहेत। मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? मृत्यू नैसर्गिक आहे तर मृतदेह बीडच्या बाहेर निर्जन स्थळी कसा आणि मृतदेह नवीन गादीवरच कसा, असं एक ना एक अनेक प्रश्न उद्भवत असून याबाबतचा निष्कर्ष शवविच्छेदन, फॉरेन्सिक अहवाल आणि DNA तपासणी नंतरच स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।